Sanjay will be joining us. Yes. Dr. Sanjay, can you hear us? Okay. Hi, Dhwani. Hi, Hriday. Hello. Hello. Oh, sir is here. Hello, sir. Good evening. Hello. 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 Yes. So everybody can hear you? Yes, sir. वेलकम सो मच. किलबिलच्या तर्फे मी आपलं स्वागत करते. डॉक्टर संजय पुजारी यांचं. Dr. Sanjay Pujari is the founder of Kalpana Chawla Science Center at Karad. He is a national awardee for science popularization by Government of India, Science and Technology. Yes, sir. The stage is all yours. Children are there. Yes, let's start. Hello. 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 Thanks for giving opportunity to me to meet you. My dear children, माझ्या प्रिय बालमित्रांनो, प्यारे बच्चों. ही सगळी मुलं, अरे काय झालंय? ही सगळी मुलं घरात बसून कंटाळले. कंटाळलाय होय घरात बसून. असंच एक मुलगा होता. त्यानं काय काय गंमत केली. काय गंमत केली त्याने? पुजारी सर, अरे काय पुजारी सर, त्या मुलांची गंमत सांगा. त्यांनी काय केलं? काय म्हणतो? घरात बसून त्यांनी काय केलं? घरी बसून त्या दोन मुलांनी काय केलं ते या सगळ्या मुलांना सांगा. बरं बाबा, सगळ्या मुलांना सांगतो. तू जर आता गप्प बसतोस का? मी या खुर्चीत बसतो. थँक्यू बच्चो. बालमित्रांनो, खरं म्हणजे हा लॉकडाऊन खूप झाला ना. मार्च पासून शाळा नाही, काय नाही, घरात बसून राहा. मम्मी पप्पा बरोबर फिरायला जाता येत नाही, मार्केटमध्ये जाता येत नाही, स्कूल साठी लागणारे नोटबुक, बुक्स, पेन काही खरेदी देखील करता आले नाही, कारण मार्केट देखील सगळं लॉकडाऊन. मग काय झालं? तुम्हाला असं काय वाटतं का रे, कुठंतरी आपण मामाच्या गावाला जाऊया, काकाच्या गावाला जाऊया, मित्राच्या घरी जाऊया, हॅपी बर्थडे करूया? पण हे शक्य आहे फक्त एकाच व्यक्तीला, एकाच गोष्टीला. ते म्हणजे कोण? कोण बरं? पक्षी, बर्ड. आता बर्ड्स काय करतात? आकाशामध्ये काय करतात? त्यांना कुठं पाहिजे तिथं जातात. पण आपण जाऊ शकत नाही, कारण आपल्याला काय नाही आहेत पंख. वी हॅव डोंट विंग्स. वी हॅव नो विंग्स. सो फार वर्षापूर्वी नाही मित्रांनो, 19व्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेमध्ये दोन मुलं होती. त्यांची गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे. पण माणसाचं पहिल्यापासूनचं स्वप्न होतं की पक्षाप्रमाणे आकाशामध्ये फिरता आलं तर किती मजा येईल, म्हणून माणूस प्रयत्न करू लागला. आता हवेपेक्षा हलका वायू कोणता? हायड्रोजन. हायड्रोजन फुग्यामध्ये हायड्रोजन भरायचा, त्याला खाली पेटी बांधायची आणि प्रवासाला निघायचं. या हायड्रोजनचं हवेच्या वातावरणाशी घर्षण व्हायचं, तो फुगा फुटायचा आणि माणसं खाली पडायची आणि या जगातून निघून जायची. त्यानंतर परत माणसांनी एक गंमत केली. ती गंमत काय आहे बघूया. या ठिकाणी तुम्हाला माणसं दिसतात बसलेली. हा आहे दिवा. हा दिवा म्हणजे इथं पुढे आग लावलेली असायची, त्या गॅसनं हा दिवा संपूर्ण फुगा उघडा जायचा आणि त्यामध्ये ही माणसं बसलेली असायची. मग हा फुगा तरंग 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 जायचा. हा फुगा तरंगत जायचा आहे आणि बडोद्यापासून तुम्हाला निघायचं आहे दिल्लीला. फुगा काय करायचा?
त्या वाऱ्याबरोबर घेऊन जायचा मुंबईला, आणि काही वेळेला हा फुगा जळून जायचा हो, आणि माणसं पडायची मरून जायची. पण माणसाचं स्वप्न काय होतं? आकाशात तरंगायचं. तर लिलियन शॉन नावाचा एक माणूस होता. त्यानं काय केले होते? असे पण केले होते आणि स्वतःला इथं असं बांधून घेतलं होतं आणि उडण्याचा प्रयत्न करत. तो उंच असं डोंगरावर गेला एक दिवस आणि म्हणाला, बघा मी किती उंच उडतो. गावातली सगळी माणसं जमली आणि बघायला लागली कसा उंच उडतोय ते. त्यानं पंख पसरले आणि स्वतःला झोकून दिलं आणि खाली मोठा दगड होता की आपण निघून गेला. अमेरिकेतल्या वृत्तपत्रानं जाहीर केलं की हवेपेक्षा जड वस्तू तरंगणार नाही. असं कोण प्रयत्न करेल त्याला आम्ही कडक शिक्षा करू. बालमित्रांनो, जी गोष्ट करायची नाही ती आपण करायला जातोच. बघा, आई घरातून बाहेर निघाली, पप्पाही निघाले आणि म्हणाले, ए दादा आणि ताई तुम्ही भांडू नका. ते गेले की तुम्ही भांडता. त्या डब्याला हात लावू नका. ते घरातून बाहेर गेले की डब्यातले लाडू खाता का नाही, करता का नाही अशी गंमत, किंवा फ्रीज मधलं चॉकलेट खाता. आता हीच गंमत पेपर मध्ये वाचली. हवेपेक्षा जड वस्तू आकाशात तरंगणार नाही ही बातमी वाचली अमेरिकेमध्ये ओहायो प्रांतातील डेटन या खेडेगावामध्ये राहणाऱ्या या दोन भावांनी. हे दोन भाऊ, त्याचं नाव आहे ऑरविल आणि दुसऱ्याचं नाव आहे विर्वल. ऑरविल अँड विर्वल राईट ब्रदर्स. ऑरविल आणि विर्वल यांच्या वडिलांचं डेटन या गावामध्ये सायकल रिपेरीचं दुकान. ते सायकल रिपेरी करायचं, सायकली तयार करायची. ऑरविलला विर्वलला 4 भिंतीच्या आत शाळेत जायला आवडत नाही. शाळा असली की तुम्हाला भिंतीच्या आत आवडत नाही, नेहमी ग्राउंडकडे बघता. आणि शाळा नसली की आज मात्र शाळेची आठवण येते. पंख असते तर शाळेत उडत उडत नक्की गेला असता, शाळेच्या टेरेसवर बसला असता, मित्रांशी बोलला असता, असं नक्की तुम्हाला वाटतं ना. मग या दोन मुलांना मात्र शाळेत आवडायचं नाही, ते सायकल रिपेरीच करायचं. समजा तुमच्या आता स्क्रूड्रायव्हर, पाना, पक्कड, हातोडा अशी हत्यारं दिली तर तुम्ही देखील काहीतरी खटपट करून काहीतरी करण्याचा प्रयत्न करता. तुम्हाला हे नक्की आवडतं. तसं या मुलांना नेहमी सायकल रिपेरी करायला आवडायचं, शाळेतच जायचे. त्यांनी ना काय केलं, पेपर मधली ती बातमी वाचली, अमेरिकन पेपर मधली. काय बातमी होती? हवेपेक्षा जड वस्तू तरंगणार नाही, कोणी प्रयत्न केला तर त्याला आम्ही शिक्षा करू. ती दोन्ही लहान मुलं, म्हणजे ती तुमच्या वयाची असतील त्यावेळेला, आम्ही जे पुतळे दाखवले ती मोठी झालेली आहेत, ते मोठी तरुण आहेत ते. पण त्या लहान मुलांनी मग ती बातमी वाचली. मी तशी मुलं म्हणजे युवक असते 16-17 वर्षाचे, आणि त्यांनी वेताच्या काठ्या जमवल्या. अशा या वेताच्या काठ्या जमवल्या, सायकलचे पंखे वापरले, कॅनव्हासचं कापड वापरलं, आणि पायलट म्हणजे त्याला बसायला जागा नाही, असं झोपायचं पायलटचं काम करायचं. असं जगातलं पहिलं एक असं गंमतशीर विमान त्या काळची माहिती गोळा करून बनवलं आणि त्याचं नाव ठेवलं फ्लायर. गावातली लोक सगळी त्यांना वेड्यात ठरवायची. गावात एक फोटोग्राफर होता जॉन, तो म्हणायचा आमच्या गावात हा माणूस खूपच चांगला आहे. ही दोघं भाऊ चांगले आहेत. आणि या ऑरविल आणि विर्वलला एक लिली नावाची बहीण होती, ती देखील म्हणायची माझे भाऊ खूप चांगले आहेत. मग या सगळ्यांनी मिळून अमेरिकन गव्हर्नमेंटला विनंती केली ऑरविल राईट विर्वल राईटनी की आम्हाला विमान उडवण्याची परवानगी द्या, आम्ही विमान उडवणार आहोत. काही केल्या सरकार परवानगी देत नव्हतं. ते म्हणत होतं तुम्ही मराला दुसऱ्याच्या डोक्यात हे विमान पडेल. शेवटी सारखं पत्र द्यायला लागले, अर्ज करू लागले, आणि अमेरिकन सरकारनं सांगितलं उडवा, तुम्ही काय प्रयत्न करायचे ते करा. आणि तो दिवस दिला रविवार, 17 डिसेंबर 1903 रविवार होता. आणि त्यांना ठिकाण दिलं त्यांच्या डेटन गावाजवळ. किटहॉकचं उजाड माळ होतं, तिथे मातीची ढेकळं, मोठे मोठे दगड पडलेले, अगदी खडकाळ जमीन, निवडून उगवलेला असल्यावर विमान उडवायला परवानगी दिली. आणि काय झालं तर जबाबदारी तुमची. ऑरविल राईट विर्वल राईट, तो जॉन फोटोग्राफर लिहिली, हे त्या दिवशी 17 डिसेंबरला पहाल्या पाठी उठले, भल्या पहाटे, आणि त्यांनी घोडागाडीमध्ये विमान ठेवलं. आणि त्या घोडागाडीमध्ये लाकडाचे रूळ ठेवले. हे रूळ कशासाठी बरं? विमानाची धावपट्टी करायला. आणि ते किटहॉकच्या विमान त्या
भविष्य काळात होणाऱ्या विमानतळावरच गेले. किटॉकच्या त्या ढेकळत पडलेल्या त्या माळावर त्यांनी जे रूळ ठेवले आणि हे विमान ठेवलं. आता ही दोन्ही मुलं ऑर्विल राईट विर्वल राईट एरोनॉटिक इंजिनिअरिंग शिकले नव्हते, त्यांना काय विज्ञान माहित नव्हतं, काय माहित नव्हतं, वायुगतीशास्त्र माहित नव्हतं. त्यांनी हे विमान त्याच्यावर ठेवलं आणि त्या रुळावरून सारखं सारखं ढकला आला. कितीतरी वेळ झाला, विमान काही केल्या उडत नव्हतं. पण ते कंटाळले नाहीत बरं का. समजा तुमचा आता बडोद्याचे तुम्ही मुलं आहात, पतंग उडवता आणि पतंग उडवत असताना तो पतंग उडाला नाही की तुम्ही फाडता का नाही? फाडून टाकता. आणि मुली चांगली रांगोळी आली नाही तर ते पुसून टाकतात, चित्र चांगलं आलं नाही तर फाडून टाकतात. पण आपण प्रयत्न करत नाही. गणित चांगली आपल्याला सोडवता आले नाही, उत्तर नीट आले नाही तर आपण त्याचा नादच सोडता. पण आपण त्याच्या पाठीमागे गेलं पाहिजे. थॉमस अल्वा एडिसननं 1000 वेळा प्रयोग केला आणि बल्बचा शोध लावला, तो थकला नाही. ऑर्विल राईट विर्वल राईट थकले नाहीत, कारण 1 दिवसाचीच मुदत होती सूर्यास्तापर्यंत. आणि मग त्याच्यात ऑर्विल राईट विमानाचं सारथ्य करायला, पायलटिंग करायला काम करू लागला. आणि संध्याकाळची वेळ, सूर्य मावळायला आला. 17 डिसेंबर 1903 सूर्य मावळत होता, मंद वारा सुटला होता, या पंख्यात वारा शिरला आणि हे विमान आकाशात झेपावलं. किती उंच झेपावलं? हे विमान फक्त 50 फूट झेपावलं आणि त्याने 150 मीटरचा प्रवास केला आणि ते कोसळलं. तो फोटो, आकाशात तरंगत असलेला फोटो त्या जॉननं काढला. बाहेर आला आणि त्याने विर्वलला मिठी मारली, ऑर्विल विर्वलनं मिठी मारली आणि तो आनंदाश्रू होते, लिली टाळ्या वाजवायला लागली. कारण माणसाचं स्वप्न साकार झालं होतं, माणसाला पक्षाप्रमाणे पंख फुटले होते, माणसानं विमान तयार केलं होतं. ऑर्विल राईट आणि विर्वल राईटनं विमान तयार केलं होतं. ही न्यूज अमेरिकन हेराल्ड या वृत्तपत्रात छापून आली आणि विमानाच्या शोधाचं श्रेय राईट ब्रदर्स आहे. ही या धडपडणाऱ्या मुलांची. मित्रांनो, दुसऱ्या महायुद्धात तर ऑर्विल राईट विर्वल राईट यांनी विमानाचा कारखानाच काढला. आता माणसाला विमान आकाशात तरंगतं म्हणजे पृथ्वीची जी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ती विमानाला खेचत असते. शिवाय जिथं ऑक्सिजन आहे, जेवढ्या वातावरणात ऑक्सिजन आहे तिथपर्यंत जाऊ शकतं. साधारणतः 70,000 फूट म्हणजे 16 किलोमीटर पर्यंत विमान जाऊ शकतं. त्याच्या पलीकडे ओझोन वायू आहे, मग ऑक्सिजन नसल्यामुळे पलीकडे जाऊ शकत नाही. आता माणसाचं आकाशात उडायचं स्वप्न साकार झालं. माणसाला वाटू लागलं की आपण जावं चंद्रावर जावं. मग चंद्रावर जायचं तर विमान घेऊन जाता येणार नाही, तर विमानाच्या मर्यादा ठरले. चंद्र किती दूर आहे माहिती आहे का बालमित्रांनो? चंद्र आहे पृथ्वीपासून 3,84,400 किलोमीटर. या चंद्रापर्यंत जायचं झालं तर करायचं काय? मग दिवाळीच्या रॉकेटचा प्रयोग एका तुमच्यासारख्या छोट्या मुलाने बघितला. त्याचं नाव आहे रॉबर्ट गिडॉर्ड. हा अमेरिकेत राहत होता आणि त्यानं तसलंच एक रॉकेट तयार केलं आणि त्याच्यामध्ये मात्र तो हुशार होता. त्यानं लिक्विड ऑक्सिजन, लिक्विड हायड्रोजन वापरला आणि पहिलं रॉकेट तयार केलं आणि त्याचं नाव ठेवलं ऍटलास. आणि ते ऍटलास रॉकेट त्यानं लॉन्च करून दाखवलं आणि ते साधारणतः 200-300 फूट उंच गेलं आणि परत कोसळलं खाली. पण त्याच्या लक्षात आलं होतं की गुरुत्वाकर्षण शक्ती भेदून रॉकेट कसं पलीकडे जाईल, त्यासाठी काहीतरी वेग द्यायला पाहिजे. मग तो वेग न्यूटन महाशयाने शोधला. किती वेगानं ते रॉकेट वरती जाणार आहे? 11.2 मीटर पर सेकंद. हे गणित न्यूटन महाशयाने केलं. म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्तीचा भेद करून ते वरती गेलं पाहिजे. म्हणजे सेकंदाला 11.2 किलोमीटर वेगानं गेलं तर ते रॉकेट गुरुत्वाकर्षण शक्तीच्या पलीकडे जाईल. याचा विचार करून रॉबर्ट गिडॉर्डला नासानं बोलवलं. त्याच वेळेला रशियामध्ये दुसरा एक तज्ञ माणूस होता, त्याचं नाव हाऊस ब्राउन, त्यालाही बोलवलं आणि दोघांनी मिळून पहिलं रॉकेट तयार केलं सॅटर्न नावाचं आणि ते चंद्रावर. बालमित्रांनो, रॉकेट कसं असतं याबद्दलची आपण एक
संकल्पना घेऊया आणि त्यानंतर आज आपण सगळेजण रॉकेट तयार करूया. पण तत्पूर्वी आपण अर्ली फ्लाइट्स या कशा असतात, काय होतं हे आपण पाहणार आहोत. नक्की सर, आपण पाहूयात. आपण फक्त इंग्लिश आणि हिंदी या भाषेच्या माध्यमातून तुम्ही लोकांना सांगा, म्हणजे बरीचशी मंडळी आपली जी आहे जुड़लेली है. बहुत सारे बच्चे जो हमारे साथ जुड़े हैं वो अदर लैंग्वेजेस में भी है, सो बाकी सबको समझ में आएगी. यस, ओके, आपने शुरुआत अभी मराठी हम में की इसलिए मैं मराठी बोल रहा हूँ. आफ्टर. यस, ओके, आप अब देखने जा रहे हैं अर्ली फ्लाइट्स के बारे में एक छोटी सी फिल्म. ओके सर. तो बच्चों, एक खोज जो है तैरने की, एरोप्लेन बनाने की, ये राइट ब्रदर्स ने जो अच्छा काम किया उसका आदर्श, उनका आदर्श अपने दिमाग में रखो, उनकी तरह काम करो और इस दुनिया के लिए अच्छी अच्छी चीजें खोज निकालो. तो मैं आपके सामने अब अर्ली फ्लाइट्स, जो बहुत पुरानी फिल्म है, म्यूट है, इसमें कोई साउंड वगैरह नहीं है, वो दिखाने जा रहा हूं. वो आपको पसंद आ जाएगी. ये पूरा मुख्य चित्रपट है, इसमें साउंड नहीं है. No sound in this film. बच्चों, जो पहला एरोप्लेन बनाया राइट ब्रदर्स ने, उसका नाम था फ्लायर, और उसकी डेट थी 17 दिसंबर 1903. संडे ही था उस वक्त. तो रॉबर्ट गिडार्ड के बारे में आप सोचेंगे, जिन्होंने बनाया है पहला रॉकेट. वो आपकी जैसे ही छोटा था. मैंने उसकी भी कहानी आपको बताई. तो उसकी सोच थी, दिवाली में जो हम रॉकेट उड़ाते हैं, वो देख के उसके मन में आइडिया आ गई और उसने रॉकेट बनाया. अब असल में रॉकेट क्या होता है वो मैं दिखाने जा रहा हूं. ये रॉकेट अपने देश का रॉकेट है. ये PSLV, पोलर सैटेलाइट लॉन्च व्हीकल. इसके जरिए हम चंद्रमा की ओर पहुंचे. टू इंटरप्ट यू, वीडियो तुमचा दिसत नाहीये. योर वीडियो इज नॉट विजिबल. ओके, आप देखो. Yeah, what we'll do, everyone please join in again so that we can see the rocket again. Okay, so you have to join in again. Same ID, same password. Tell your parents, mama and daddy, to join in again. Let you join in again so that we can see it again. Let's join in all again so that we are able to see. Yes. अब दिखाई दे रहा है? हाँ.
make the pipe. Yes. So everybody is Any color. understood. Yes. Hriday, Dhwani, Tanmay, Prashank. Then Akshaja is there with us. Anvi is there. Are you ready with the pipes? Have you sticked it? Yes. Okay. Yes, Swara. You use limited gum. If you use more gum, you cannot stick easily. Okay. थोड़े फेविकॉल का इस्तेमाल करो, ज्यादा करेंगे तो फिसल जाएगा, नहीं स्टिक हो जाएगा. अच्छी तरह थोड़े से करो. Okay, everyone show their roles like this. Show your roles. Roll, pipe. Yes, Tanmay's role is ready. Yes, Dhwani, Hriday's role is ready. Then Avni's role is also almost ready. And Rishank, show your role. Rishank role is not ready. Getting ready. It is getting ready. Okay. Ready? Roll is ready. Okay. Yes. Then you make the nose. Okay, let's make the nose of the rocket. Take a red paper or white also you can Any take. color. Any Which color. color you have? Any color. Okay. Take your favorite color. You know, when you eat the bhel और मूंगफलियां खाने के लिए जाते हैं मार्केट में, तो मूंगफलियां वाला भेल बेचने वाला एक कोन करके देता है. देखो उस प्रकार का कोन करना है आपको. देखो एक कोन उस प्रकार का हो रहा है जो मूंगफलियां बेचता है, भेल बेचता है, मुरमुरे बेचता है, उसी प्रकार का कोन करने का है. ये देखो कोन कर दिया और at the end of that cone you paste with the help of gum or Fevicol. You use little Fevicol and press it. You make such cone. Very easy. Like it's like Joker cap. When you visit, मूंगफलियां लेके आते हैं, मुरमुरे लेके आए, तो इस प्रकार का कौन बनाते हैं आप खाने के लिए, देते हैं वो दुकानदार, बेचने वाला, उस प्रकार का ही कौन बनाने का है. ओके, बनानो कौन. सर के हाथ में है, देखो कौन. यस, लेकिन इसमें मुरमुरे नहीं, हम बड़ौदा में आके खाएंगे आपके घर में. Yes. बच्चों, so everybody's phone is ready. Those who have so those who have joined in now, we are starting. हम रॉकेट बनाना सीख रहे हैं. सबसे पहले हमने एक पेपर लिया है, उसका एक सिलेंड्रिकल रोल बनाया है और अब हम ऊपर का नोज बना रहे हैं. जैसे प्रमोद सर के हाथ में व्हाइट पेपर है, अब हम उसका नोज बना रहे हैं एक रेड पेपर से. यस, Hriday, Dhwani, Vrishank, Tanmay, I can see on my screens, and I can also see Akshaja, Yuvraj, Avni making the roles. Swara. My cone is getting ready. Yes. Okay. Vrishank's cone is getting ready, and who all have made them cones? Savli is. हम टाइम दे रहे हैं आपको कोन बनाने के लिए, रोल बनाने के लिए. Yes. Do we have to make the 2 rolls or only 1 roll? One roll. One roll only cone. right now. One roll. Okay. Just because of I could see 2 rolls on Sir's table. No, see here, one roll. No, right now only one roll you have to make. So One roll and one cone is here. Yes, one roll and one cone is here. One cone. Yes. Okay. You make the cone. Tanvi.
Tanvi, you Yes, make the cone. everybody ready with their cone? We have made the cone. Yes, correct. Tanmay. You make small cone, not big and larger. प्रशांत Small. आपका कोन बहुत बड़ा है. Pointed like a cone. focus cap. You make pointed cone like sir. Sir, show the cone. Like sir, show the cone. It should be maximum Pointed. your It's palm becoming size, not pointed. more than that. Pointed. Whole pointed cone. Pointed. Yes, Akshaja's cone very nice. Akshaja, very nice cone. Yes, who all have Okay. made? We have some enthusiasts with us. Mrs. Meda, you're also making a cone. Please show us. Yes. Like this. Teachers this are also cone? joined in us. We have a teacher from Raison Institute. Yes, very nice. Yes. So Mrs. Veda is also made Cone a is cone. ready. Prashant, show your cone. Where's your cone? हाँ, प्रशांत का कोन बहुत अच्छा बनाया है, ब्लू कलर का कोन. Dhwani, yes, Avni's cone is also ready. Dhwani, show your cone. Dhwani, Hriday, Swara, Savli. Yes, absolutely correct. Yeah. Yes. The cone nose have become a pointed. Yes, your cone should be ऊपर का pointed. भाग- The nose of the rocket should be pointed. Yes. Dhwani, अब क्या bachcho, just make it a bit small, baby. Just make it a small. Hriday, show your cone. अब आगे की प्रोसेस दिखाएंगे. Yes. आगे चलते हैं. Yes. Yes. हाँ, अब वो जो सिलेंड्रिकल पाइप बनाई है उसके ऊपर एक कोन रखेंगे और आपको पता चलेगा कोन बड़ा हो गया है तो वहां एक मार्क करेंगे. देखो ऐसा हाथ में पकड़ के एक मार्क कर रहे हैं पेन से. दिखाई दे रहा है ना आपको? Okay. मार्क हो गया. Yes. So Mark sir is giving us instructions that आप एक हाथ में वो कोन लीजिए और उसको सिलेंड्रिकल रोल पे प्लेस कीजिए और जो एक्स्ट्रा कोन का पेपर है उसको you have to mark the extra edges of the cone. हाँ, देखो अंदर से वो पाइप की एज बराबर वहां आ जाती है. उस जहां मार्क किया है वो पाइप सिलेंड्रिकल पाइप की एंड वहां आ जाती है. ऐसा मार्क करो और उसके बाद with the help of scissor you cut. Yes, and while cutting, please take help of some elder at your home, okay? And do it very, very slow. Fast कोई cutting नहीं करेगा. You have to just cut the cone at the edges so that it प्रमोद circle सर ने comes कट at कर the दिया है. edge. Yes. Mr. Pramod cut the cone and see what happened. There is a beautiful and sharp nose of the rocket. Wow. And now Yes. So Tanmay is cutting the cone. Akshaja is also cutting the cone. I can see Mrs. Meda also doing the cutting part. Then I have Yuvraj. Avni's cone is ready. She's cutting it. Hriday and Swarai's cone is also ready. Wow, Swarai is looking very nice. Savli's cone is getting cut. Dhwani and Hriday. Yes, absolutely correct. Dhwani is also getting her cones cut. We also have other participants, but I Okay. cannot see them because they haven't on their videos. now On your videos, we go Sanjay sir next will be stage. able to see your rocket as Pramod well. sir. Yes, madam. We go next stage. Yes, let's move Yes. on further. Yes, sir. Yes. Take gum or Fevicol and paste around the edge of the point. See, around the edge of the point, you stick
पेस्ट द गम और फेविकॉल. आप फेविकॉल और गम इस पाइप के एंड के ऊपर सर लगा रहे उसी प्रकार लगा लीजिएगा. बहुत थोडी लगा लीजिएगा. कमी करता येतो ही ना. जी कडा आहे पाईपचा शेवट आहे या शेवटावर थोडसा गम किंवा फेविकॉल हळूवारपणे लावा. Paste the gum at the end of the pipe. Then you stick the nose carefully and wait for some time. Stick the nose. Yes, Hello. everybody's cone is ready. क्या And सबका paste roll the and cone cone. ready है stick करके? Yes. Paste करो. Okay. Yes, one by one show me. Yes, जैसे सर ने stick किया है वैसे stick करना है. Yes, correct. Yes, everyone show your cones on the screen so that sir can see. Show your cones on the screen. Everybody show the cones on the screen. जो stick किया है वो show करो. Yes. Wow, that's correct. Wow, coloring is also going. I can see Kill Bill written on the rocket. Wow. Yes. Yes. So तो आप Tanmay, बनाएंगे Yuvraj, next. Swara, Savli, Medha, Mrs. Medha, Hriday, Dwani, and Avni का ready है sir. Yes. Let's move on to the next step, sir. Yes. Okay. Now we make the wings of the rocket. You make the square. Yes. आप नाव जैसी बनाते हैं, होड़ी जैसी बनाते हैं, उसके एक स्क्वायर बना दो ऐसा. Okay. होड़ी का सबको होड़ी बनानी आती है ना. Yes. नाव, कागज की नाव, तो कार्डशीट का ऐसा एक स्क्वायर बनाओ. पहले बना लो. एक Okay, स्क्वायर let's बना give दो. them- Yes, sir. Let's give them 2 minutes. जैसे आप Everybody, होड़ी बनाते हैं, let's छोटा make स्क्वायर बनाओ. square. छोटा 4 बाय 4 इंच का होगा. छोटा बनाओ, ज्यादा बड़ा मत बनाओ. छोटा सा बनाओ. 4 बाय 4 इंच का बनाओ. छोटा सा बनाओ होड़ी के लिए. Sir, this छोटी way. होड़ी बनाती है. इससे भी, हाँ, इससे भी छोटा छोटा बनाओ. छोटा बनाओ जरा. स्क्वायर छोटा बनाओ. Correct, correct. Dwani and yes, Dwani Hriday. Yes, yes, correct. Your squares are correct. बच्चे Sir, अच्छा आपका कर रहे भी हैं. correct है. Yes. Yes. स्वरा सब आपका भी बच्चों ने correct. अच्छा कर दिया है. अच्छा है, अच्छा है. छोटा स्क्वायर बनाओ. होड़ी छोटा square लेना तुम है. नाव बनाते हो ना, छोटी पानी के लिए, हम्म. बरसात के दिनों में, उस प्रकार की नाव का एक स्क्वायर बनाने का है. छोटा स्क्वायर और व्हाइट, एनी कलर, जो पेपर आपके हाथ में उसके साथ बनाओ. ठीक है. Yes. अब correct. आगे जाएंगे. Akshita, your square is also correct. ओके, चलो. चलो आगे बढ़ते हैं. उसके दो, देखो सर क्या कर रहे हैं. उसके दो जो एंगल है, राइट एंगल, उसको मोड़ रहे हैं. फोल्ड द राइट एंगल, उसको मोड़ रहे हैं. देखो मोड़ रहे हैं. दिखाओ सर, टेबल पर घड़ी करके दिखाओ. देखो टेबल पर देख रहा है. यू फोल्ड द एंगल, सी दिस वे. Again. Absolutely Let me correct. show. Everyone is doing correctly. Correctly. Okay. Then there is a folded edge line. See, there is a folded edge line. आप एक रेशा दिखाई दे रही है आपको, पे फोल्ड किया है. वहां सीजर से कट करो और उसके 2 पार्ट करो. With the help of scissor, you make 2 same parts.
two same Be care- parts. Yes, you have to cut. Be careful while using scissors or take help of a elder. Yes. Cut the square in two parts slowly. सेम स्कीम सर दिखा रहे हैं आपको, हाँ. दो सेम पार्ट है. अब ये दो सेम पार्ट एक मेकावर ठेवा, कोइंसाइड विथ ईच अदर, ओवरलैप करो, एक के ऊपर दूसरा ओवरलैप करो, दोनों सेम है. अब दोनों सेम है और उसमें बीच में फोल्ड करो उसको. देखो सर कर रहे फोल्ड, एक overlap with each other the parts and fold at middle one. You get right angle triangle. See on the table. See. Sir, can you please show again? Yes, yes. Easy Yeah, angle yeah. is, please show it You again. see? Yes. Take two parts and overlap with each other. Yes. Coincide. और उसके बाद उसको फोल्ड कीजिएगा तो आपको ऐसा राइट एंगल मिल जाएगा. देखो ऐसा फोल्ड कर रहे हैं सर. और एक बार दिखाओ, ओवरलैप करो, दो पार्ट ओवरलैप करो, उसके ऊपर रखो और फोल्ड Yes, करो. correct. Yes. फोल्ड हो गया, Tanmay, it is फोल्ड हो correct. गया. ओके, अब देखो क्या करना है. हाँ, दो पार्ट बाजू करो. अब make it separated and at the folded edge, जो folded edge है वहां थोड़ा फेविकॉल लगाओ. वो जो folded edge है वहां थोड़ा फेविकॉल लगाओ, थोड़ा लगाओ. ओके, लगा दिया. Stick carefully and take small distance and paste at the bottom of cylinder. जो रॉकेट के लिए आपने पाइप बनाई है उसके नीचे थोड़ा अंतर छोड़ के उसको स्टिक करो. देखो स्टिक कर दिया. ये दो विंग्स हो गए और दो विंग्स बनाने हैं. देखो विंग्स उल्टा पुल्टा नहीं बताने का सर, रॉन्ग करके भी दिखाओ सर. ऐसे नहीं बिठाने के, ऐसे नहीं बिठाने के सर. दिखा रहे हैं आपको. Yes. Sir, show correct direction of the wings. This one. Such a way you paste. This is correct way. Okay? Yes. Front of that wing with the help of Fevicol. Same process. विंग के सामने आप दूसरा विंग लगा रहे हैं, बराबर सामने लगाने का. पेस्ट करो. जो फेविकॉल का यूज कम कर रहे हैं वो बच्चों का जल्दी पेस्ट हो जाएगा. ज्यादा यूज करेंगे तो स्लिप हो जाएगा. देखो सर का रॉकेट तैयार हो गया है. देखो सर का रॉकेट, आपका भी रॉकेट तैयार हो जाएगा अभी थोड़ी देर में. बच्चों सुनो, कल्पना चावला जब छोटी थी तब वो भी पेपर का रॉकेट बनाती थी. और अपने प्यारे राष्ट्रपति एपीजे अब्दुल कलाम छोटे थे तब उन्होंने सपना देखा था कि मैं बड़ा होके अपने देश के लिए रॉकेट बनाऊं, एरोप्लेन बनाऊं. वो सपना उन्होंने पूरा किया. उनके पास कुछ नहीं था. रामेश्वरम में वो नैया चलाते थे, बहुत गरीब थे. वो अब्दुल कलाम जब छोटे थे तो घर घर जाके पेपर बांटते थे. बच्चों आज आपके घर में सब कुछ है, सिर्फ पढ़ाई में ध्यान दो और अपने देश के लिए कुछ करो. सोचो, आज आपने कागज का रॉकेट बनाया है, जब बड़े हो जाओगे तो अपने देश के लिए रॉकेट बनाओगे, मिसाइल बनाओगे, एरोप्लेन बनाओगे.
करेंगे ना अपने देश का सपना पूरा। तो इस रॉकेट के ऊपर अपने प्यारे देश का नाम लिखिएगा, इंडिया, इंडिया लिखिएगा। ओके, ये अब सर ओके स्केच पेन से भारत लिखेगा, इंडिया लिखेगा, सर लिख के दिखाएंगे। Yes, if everybody's rocket is ready, show it on the screen so that sir can see. If everybody's rockets are ready, please show it on screen. Yes, show it on screen, everyone. Cool. Yes, I can see Tanmay, Akshaja, Prashank, then Yuvraj, Avni, Savli, Dheya, Hriday, Dhwani, and Hriday's rockets are ready. Yes. Wow. Ma'am, I have also wrote India. You have also wrote India. Yes, I can see. Slightly write India on it. भावरती र मध्ये खाली त असं I You will send your photos. Click a photo of yours and do send it to me. Ma'am, we I can forward it draw, to Pujari sir. ओके Yes. we can draw our flag also, no? Yes, you can draw your flag also. Yes, absolutely correct, Rishank. हाँ, ये बहुत अच्छा आइडिया है। उसके ऊपर फ्लैग भी वो तुम ड्रॉ कर सकते हैं। और यहाँ स्केच पेन के जरिए एक पट्टा डिजाइन भी कर सकते हैं। Yes, I request you all कि आप आपका फोटो रॉकेट के साथ एक फोटो लेके आप किलबिल ग्रुप पे डालिए। मैं सर को फॉरवर्ड करूंगी and sir will post it on in his group as well. Yes. Ma'am, I write here India. Very good. ओह वेरी Wow, नाइस, Savli, very भारत nice. इंडिया। Yuvraj, where is जब- your rocket, baby? Yes. चलो बड़ी होके कल्पना चावला जरूर बनेगी। यू नो Okay. कल्पना चावला Yes. Yes, sir. Okay. बड़ी होके तू Yes, कल्पना sir. चावला बनेगी। यस। Wow. और बच्चे बनेंगे हमारे देश के अब्दुल कलाम साहब। बिल्कुल सर, बिल्कुल। आप जैसे अगर टीचर्स हर अब्दुल बच्चे को कलाम। मिले तो बिल्कुल सर हर एक कलाम हर एक जन ये डॉक्टर बच्चे कलाम बनेंगे और अब्दुल कल्पना चावला बन कलाम। सकते हैं। Absolutely ये हमारी correct. दीदी है कल्पना चावला। और ये हमारा लैब है, ये हमारा सोलर सिस्टम है, सूर्यमंडल है। लेकिन हमारी लैब बच्चों का इंतजार ही कर रही है, क्योंकि सभी तरफ लॉकडाउन है। प्यारे बच्चों, ये लॉकडाउन खुल जाने के बाद मैं प्रमोद सर और हमारी पूरी टीम बड़ौदा में आपके लिए आएगी और खूब सारे एक्सपेरिमेंट दिखाएंगी। चलो इंतजार करेंगे उस क्षण का जब वैक्सीन बनेगी, तभी कोरोना से छुटकारा होगा। चलो घर में रहो, सुरक्षित रहो। Yes sir. थैंक Sure. यू। One last word sir. Thank you so much for joining in. आप टाइम निकाल के आए। I have one हेलो question. हेलो बच्चों, कैसा लगा हमारा प्रोग्राम? कैसा लगा सबको? बहुत अच्छा सर। अच्छा लगा, बहुत अच्छा लगा सर। लेकिन एक सोचो कि वेरी गुड। बड़े होके क्या बनना है, अपने देश के लिए क्या बनाना है? कल्पना चावला। थैंक यू सर। मैम कल्पना चावला। क्वेश्चन है। कल्पना चावला, अब्दुल कलाम। ओके। सर मैं बड़ी होगी कल्पना चावला जैसे एक रॉकेट बनूंगी और चंद्रमा पर जाऊंगी। बिल्कुल सावली, बिल्कुल आप जाओगे। चलो अपने मैडम ने और सर ने जो थैंक यू सो हमें मच सर। फिर से आइए ना। सर एक एक का ओके, सुनेंगे, वन बाय और वन अब बोलेंगे। आ रहा है आपका प्यारा दोस्त आपके सामने, झुमरू। बच्चों कैसा लगा सर का और प्रमोद का शो? काय मन दोस्त? बहुत अच्छा। चलो बच्चों मिलेंगे
राइट ब्रदर्स की लिखे गोष्ट सुनो ये जो अपने है अपने को लिखो. हा, तुम्ही काय करा माहितीये का, ही राईट ब्रदर्सची गोष्ट तुमच्या पेपरवर लिहा. यू राईट दी स्टोरी ऑफ राईट ब्रदर्स ऑन युअर नोटबुक. ओके, इन युअर नोटबुक. Yes, हिंदी में लिखो, इंग्लिश में लिखो, absolutely. मराठी में लिखो. ओके, थैंक यू वेरी मच. पुजारी सर ने सबको एक होमवर्क दिया है. राइट ब्रदर्स की स्टोरी अपने ओन वर्ड में आपको रिकॉर्ड करके और विथ द रॉकेट आपको भेजनी है. एंड सर विल पब्लिश इट. संजय सर विल पब्लिश इट. येस, बिफोर गोइंग, थँक यू सो मच सर की आप आए. तुम्ही वेळात वेळ काढून आला. मुलं आज खुश. मुलांचा सॅटर्डे हा मस्त झालेला आहे. किलबिल Okay. खूप आभारी अरे आहे. बच्चों, तुम्ही मेरे वेळात साथ वेळ बोलो. काढून आला. आपण परत असे अरे सेशन बच्चों. घेत राहू. मुलांनी डिमांडही तशी केलेली आहे की सर तुम्ही परत या म्हणून. सो नक्कीच आपण ओके, पुन्हा हम भेटूया. आएंगे, जरूर आएंगे और Yes. दूसरी चीज भी सिखाएंगे. बच्चों मेरे साथ बोलो, ऑल इज वेल. सब All is well. All is well. ऑल इज वेल. All is well. All is well. ओके, बाय 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 बाय. Bye, sir. Bye, bye, sir. Bye, sir. Bye, sir. Bye, bye, sir. Yes. Bye, sir. So Kill Bill Folks and Babies, this was Dr. Sanjay Pujari sir जिन्होंने आज हमें रॉकेट बनाना सिखाया. Did you like it all? Yes. 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 So we'll soon. Their collection is so nice. Yes, it was very nice. If you have any question, any queries, do send me. You have to. सर ने सबको एक होमवर्क दिया है. वो होमवर्क क्या है? राइट ब्रदर्स की स्टोरी आपको आपके वर्ड्स में रिकॉर्ड करके. कैन यू सी द राइट ब्रदर्स ऑन सर स्क्रीन? ये दो राइट ब्रदर्स है. इनकी स्टोरी आपको आपके ओन वर्ड्स में रिकॉर्ड करके विद द रॉकेट आपको हमें भेजनी है. एंड सर विल पब्लिश इट. So this was a very, very interesting session with my Kill Bill babies and folks. I'll see you in the next session with such a great personality and such interesting activities. Till then, kya karna hai till then? Keep listening, keep enjoying to Kill Bill Treasure of Stories. Do tell your parents to send photos with the rocket on Kill Bill group, everyone. Okay? Tanmay, Anvi, Yuvraj, Savli, Mrs. Medha, then Swara, Akshaja, then who all we had? We had Komal. I want everybody's photograph. Okay? Yes. Chalo, I'll see you next week with such a great talk show. Till then, keep listening, keep enjoying Kill Bill Treasure of Stories. Bye-bye.